धक्कादायक बातमी. कर्ज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार शेतकरी कर्ज निवारण योजना आणण्याच्या तयारीत आहे. अवकाळी पावसासंदर्भातली राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांमध्ये पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान हवामान विभागानं राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज दिनांक 23 मार्च 2026 राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातल्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं असून व्हिडिओला कुठंही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. वर्धेकरांचे साहेब हरपले लोकनेते दत्ता मेघे यांचे काल संध्याकाळी त्यांच्या राहत्या निधन झालेलं असून त्यांच्या निधनाने सर्वत्र जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे काम असून ज्येष्ठ राजकारणी, माजी मंत्री, माजी खासदार तसेच शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी संध्याकाळी नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शून्यातून विश्व निर्माण करणारा लोकनेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना जिल्ह्यातील जनमानसामध्ये व्यक्त होत आहे. केळवद येथे पावसामुळे गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असून केळवद जोगा परिसरातील प्रकार सर्वेक्षण व पंचनामे कधी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. प्रशासनाने या नुकसानीची तातडीने पंचनामे करावे तसेच राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना लगेच योग्य नुकसान भरपाई जाहीर करून ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचाही इशारा आंदोलकांकडून आणि शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे. कर्ज परतफेडीसाठी धावपळ, प्रोत्साहन निधी कधी? 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरणे गरजेचे, अन्यथा नवे कर्ज मिळणे अशक्यच. आष्टी येथे पारंपरिक गहू काढणीला प्राधान्य, चारा आणि रोजगार दोन्हीची सोय होते. स्थानिक मजुरांना रोजगाराचा दिलासा, त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याचीही उपलब्धता झाली. तर या होत्या मित्रांनो आज दिवसभरातल्या शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.